नमस्कार. श्रीमंत असो किंवा गरीब, कुणी मोठ्या पदावर असो वा नसो, कायदा सगळ्यांना सारखाच वागवतो का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो, नाही का? आजच्या या विश्लेषणात आपण भारतीय संविधानाच्या त्याच शक्तिशाली संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी या प्रश्नाचं उत्तर देते. ही संकल्पना म्हणजे समानतेचा अधिकार, जो आपल्या लोकशाहीचा खरा आधार आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की कायदा सर्वांसाठी समान असतो. पण याचा नक्की अर्थ काय होतो? म्हणजे देशाचा पंतप्रधान आणि एक सामान्य नागरिक या दोघांनाही कायदा एकाच तराजूत तोलतो का? चला, आज हेच तत्व जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आणि मग तोच प्रश्न परत येतो, जो आपल्या सगळ्यांनाच सतावतो, की श्रीमंत किंवा शक्तिशाली व्यक्ती खरंच कायद्याच्या वर आहेत का? आपण बातम्यांमध्ये जे बघतो, समाजात जे अनुभवतो, त्यामुळे हा प्रश्न आणखीनच महत्त्वाचा वाटू लागतो. पण गंमत म्हणजे या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपलं संविधान अगदी एका वाक्यात पण एकदम ठामपणे देतं. जसं इथे म्हटलंय, मंत्री असाल तरी कायदा सोडत नाही. हेच आहे आपल्या भारतीय संविधानाचं मूळ तत्व. ते अगदी स्पष्टपणे सांगतं की कायद्याच्या नजरेत पदाला किंवा पैशाला काहीही किंमत नाही. अच्छा, तर संविधानाची ही जी ताकद आहे ना, ती एका खास कलमातून येते, आणि ते कलम म्हणजे अनुच्छेद 14. हेच ते कलम आहे जे समानतेची इतकी मोठी हमी देतं. चला तर मग पाहूया हे नेमकं काय सांगतं. अनुच्छेद 14 काय म्हणतं? अगदी सोपं आहे. ते सांगतं की भारताच्या हद्दीत प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान आहे. मग ती व्यक्ती कोणीही असो, श्रीमंत असो वा गरीब, मोठ्या पदावरची असो किंवा एक सामान्य नागरिक, कायदा सगळ्यांना एकाच मापाने तोलणार, कोणताही भेदभाव नाही. पण गंमत अशी आहे की समानतेचं हे तत्व दोन महत्त्वाच्या संकल्पनांवर उभं आहे. आपण त्याला दोन स्तंभ म्हणू शकतो. हे दोन्ही स्तंभ मिळूनच अनुच्छेद 14ला त्याचा खरा अर्थ आणि ताकद देतात. ते नेमके काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, या दोन्ही गोष्टी जरा सोप्या करून समजून घेऊया. पहिला आहे कायद्यासमोर समानता. याचा अर्थ काय? की कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट नाही, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, नो VIP ट्रीटमेंट. आणि दुसरं आहे कायद्याचं समान संरक्षण. हे जरा पॉझिटिव्ह आहे. हे काय करतं? तर हे खात्री देतं की समान परिस्थितीतल्या सगळ्यांना कायदा सारखंच संरक्षण देईल. म्हणजे एकीकडे विशेष अधिकार नाकारले जातात, तर दुसरीकडे संरक्षणाची खात्री दिली जाते. बरं, हे सगळं तर झालं पुस्तकातल्या गोष्टी. पण खरंच असं होतं का? प्रत्यक्षात कायदा जेव्हा कामाला लागतो, तेव्हा हे कलम खरंच काही फरक मारतं का? चला, काही अशी उदाहरणं बघूया जिथे अनुच्छेद 14ची ताकद अख्ख्या देशाने बघितली. आठवतंय तोजी घोटाळा किती गाजला होता? त्यात देशाचे तत्कालीन केंद्रीय मंत्री ए. राजा यांना थेट तुरुंगात जावं लागलं. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की पद कितीही मोठं असो, कायद्यापासून सुटका नाही. आणि फक्त हेच नाही, दुसरं एक मोठं उदाहरण म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा. यात सुरेश कलमाणींसारख्या एका मोठ्या आणि शक्तिशाली पदावरच्या व्यक्तीला अटक झाली. पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं की कायदा आपलं काम करताना कोणाचाही चेहरा किंवा पद बघत नाही. आता ही जी उदाहरणं आपण बघितली, ती फक्त काही घोटाळ्यांची प्रकरणं नाहीत. नाही, ती एका खूप मोठ्या लोकशाही संकल्पनेला सिद्ध करतात. आणि ती संकल्पना म्हणजे कायद्याचे राज्य, किंवा ज्याला आपण इंग्रजीत रूल ऑफ लॉ म्हणतो. अनुच्छेद 14 हा याच महान तत्वाचा पाया आहे. मग कायद्याचे राज्य म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर देशात कोणीही सर्वोच्च नाही, फक्त कायदा सर्वोच्च आहे. मग तो सामान्य माणूस असो, मोठी कंपनी असो किंवा अगदी सरकार स्वतः का असेना, सगळे कायद्याला उत्तरदायी आहेत. आणि हे शक्यच नसतं जर अनुच्छेद 14 नसतं, कारण तेच तर सर्वांना कायद्याच्या एकाच लेवलवर आणतं. आणि या सगळ्या चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे, सबके लिए कानून एक है. हेच तर आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे, नाही का? सर्वांसाठी एकच कायदा, हीच खऱ्या समानतेची ओळख आहे. तर हे तर स्पष्ट आहे की अनुच्छेद 14 फक्त एक कायदा नाही, तर तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. संविधानाने दिलेली ही हमी आणि जमिनीवरचं वास्तव, यात अजूनही काही अंतर आहे का? आणि हे अंतर मिटवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? फक्त न्यायालयाची की आपल्या सगळ्यांचीच एक नागरिक म्हणून? यावर विचार व्हायलाच हवा.